नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपल्याला जायचे कोरेगाव साताऱ्याला. त्याचं रिझन पण खूप खास आहे. तर आमचे कलिग प्रशांत सर यांचं लग्न आहे आज आणि त्या लग्नासाठी जायचं आहे. तर आमची पूर्ण सगळी मित्रमंडळी जाणार होतो आम्ही. त्यामुळं मजा मस्ती धमाल खूप होणार आहे आणि सगळेजण गाड्या वगैरे बुक केल्यात आणि आपली गाडी येतच असेल 5 मिनिटामध्ये आणि मग गाडीमध्ये बसून आपण जाऊयात आणि विदिन द 2 ते 2.5 तास लागतील आणि आपली स्वतःची गाडी असल्यानं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आणि आपले सगळे परिवार आलेला आहे सध्या. तर मग कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर सुजित आलाय खाली. सुजितला रिसीव करूया. त्याला रूम माहिती नाही. सुजितला आणतो, खाली आला. हां, त्याला रूम माहीत नाही. तर सगळी इथं आमच्या फ्लॅटवर जमा होतील आणि मग नंतर इथून आम्ही सगळे मिळून मग नंतर वेडिंग लोकेशनला रवाना. भाई लोग, बिहार का सुपरस्टार मिस्टर सुजीत कुमार इज केम. बघ बघ बघ, हिरो कसला दिसलेला आहे. गाडी आ गई है, खोल दे छोटा. आणि इकडे बघा आपले 2 हिरो. काय भारी दिसला रे. हा, मजा काय मजा. अरे एकाउंटचड हिरो दिसलेला तुम्ही दोघं. आता आज बघा, आज सगळ्यांची लुक बघा तुम्ही. एकाउंटचड एक हिरो दिसतात. तर मी गेलो ना, सगळ्यांची लुक दाखवतो. कारण की सध्या काय आमचे मित्र परिवार दुसऱ्या गाडीमध्ये गेलेत आणि आमच्या गाडीमध्ये आम्ही 4-5 जणच आहोत आणि मग आम्ही एवढेच आहोत सध्या. तर तिथं गेलो ना वेडिंग लोकेशनला, मग तुम्हाला सगळ्यांचे लुक दाखवतो. असं एकाउंटचड एक आहेत. बाहेर आहे वाटतं गाडी रे. मस्त आहे रे गाडी अनुज, आहे ना. कम्फर्टेबल बसतील सगळे. कम्फर्टेबल बसून ढिगारा जागा उरल. आणि तर ही गाडी आहे आपली. भारी आहे ना. मग बरोबर. एसीचा वेंट देगा. अनुज एक्साइटेड. पिक्चर दिया है क्या? अरे अनुज, एक्साइटेड व्हेरी मच. इस लाग ना तुला. ऊपर ऊपर जा रहा है यार, मुझे आना चाहिए ना. एकदम ऊपर. ऊपर कैसे जा रहा है तेरे पास एकदम. अरे मेरे को भी इधर लगना दो. और तुम उधर सर को थोड़ा. नहीं नहीं, इतना क्या जाड़ा हो गया था. बक्की होई मागे बक्की ते निवांत बसले असं. तरफ से जाता है इथला राजा असल्याने. साइड पे जा लो. आई हो दादा. मी लावतो. तू लावतोय का तू लावतोय? हे नाही लावलं तर बिहारीच गाणे लावल. मी लावतो. लगायलो जबलो पोस्टिक. मी लावतो. अनुज कोण, तूच लावतोय ना. मस्त जरा कोळी म्युझिक वगैरे जरा भारी वाटलं. तू भी लगाएंगे तेरा भी. तो कौन सा वो झालं माझं कनेक्ट. वो अभी तो तेरा फेमस गाना कौन झालं सा माझं कनेक्ट. झालं का बता ना, कनेक्ट. वो वाला कौन सा फेमस है कौन सा. तू जो हर बार बोलता है. हं? फेमस गाना तेरा थांबा, झालं की नाही कनेक्ट. क्या क्या क्या. अच्छा ब्लॉग में रेडी रहता. बोल रहा बोल. वाटतं. एक गाना गाणं लावलं. गाणं सुन बघ. हा, तेरा फेमस गाना. मायकर कनेक्ट झालं कोणाला तरी. बजेगा. तर सध्या आम्ही थांबलोय नाश्त्यासाठी. तर इथं आनंद स्पेशल मिसळ अँड स्नॅक्स म्हणून एक हॉटेल आहे. तर इथं नाश्ता वगैरे करतो आणि मग नंतर नाश्ता करून प्रवासाला रवाना होतो. कपडे अनुज, हे एवढं मी घेतो, चालेल का? हे म्हणजे मिसळ सोबत हे प्लस हे ताक पण दिले, अजून नंतर हे गुलाबजामुन. म्हणजे सहसा एवढं कुठं देत नाहीत ना, इथं दिलंय. बघ टेस्ट कशी आहे सांग आणि रिव्ह्यू दे बरं का कसं आहे. म्हणजे इथं नंतर
दुसरे आपले येतील जे काही सबस्क्रायबर जर थांबायचं असलं त्यांना जेवायला वगैरे. पहिला बाईट लेते हुए मिस्टर अनुज बाय. तर आम्ही नाश्त्याला मागवलोय सुजितनं आणि दीपक सरांनं दहीवडा मागवले आणि त्या सरांनी मागवलेत. त्यांचं काय आहे वडापाव आहे ना त्यांचं कौशिक. त्यांचं काय आहे हां वडा उसळ. तर त्यांनी वडा उसळ मागवलेत आणि ह्या भाऊनं मागवलाय मिसळ. कसं आहे सुजित बरं आहे का? बेस्ट आहे. एकच नंबर. शिकलं की र मराठी आहे ना कौशिक. मराठी शिकलं एकच नंबर म्हणाले. आणि तुझं कसं तुझं तर मस्तच आहे. बरं आहे बरं. याची प्राईज बी बघ ना इथं एवढे आयटम दिले पण याची प्राईज पण मला वाटलं जास्त असणार आहे. आमच्या दोघांचं यायचं आहे आमच्या गरीब दोघांचं यायचं आहे. आम्ही साधा डोसा मागवला. मला वाटलं तेच लवकर बनवून येईल वाटलं पण त्यालाच उशीर आला की आमचं. धन्यवाद. वा हे सहसा चटणी लसणाची आहे का कशाची माहीत नाही. बघूया खाऊन कसं आहे. ही जी चटणी दिली ना सहसा मी सगळीकडे मिळत नाही पण ही चटणी मला आवडली. थोडं गोड तिखटचं कॉम्बिनेशन आहे. चटणी मस्त आहे. सांबर टेस्ट करतो. चटणी लय आवडली. सांबर पण मस्त आहे. हां सगळं मस्त आहे ना. तर ह्या रोडवरती आहे आणि या हॉटेलवरचं म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट आहे की 30 वर्षाची परंपरा आनंद प्युअर व्हेज अँड साऊथ इंडियन रेस्टॉरंट असं या हॉटेलचं नाव आहे. आणि आम्हाला काय अगोदर माहीत नव्हतं. आम्ही रँडमली गाडी थांबवलो आणि इथं नाश्त्यासाठी आलो. तर नाश्ता बेस्ट आहे. तर तुम्ही या रूटला कधी असाल साताऱ्याला वगैरे जाताना तर तुम्ही हमखास ट्राय करा. तुम्हाला आवडेलच. हे वाली चटणी परत मागवले तर इतकी आवडले मला ही. तर सहसा आपल्याकडे हे आणि हे असं दोनच कॉम्बिनेशन मिळतं. हे वाली चटणी थोडी युनिक आहे टेस्टला पण त्यामुळे परत मागवलं. अनुज उठ पोचलो आपण. 5 मिनिटात पोच. कशी झाली झोप? घर आलताना झोपलो कुठे म्हणाले. दोन कौशिक दोघं मी झोपलतो. सध्या हळद चालू आहे नवरदेव आणि नवरीची आणि पॅरलल इकडल्या साईडला जेवण पण चालू आहे. तर आम्ही सरांना भेटून वगैरे आलो आणि आता विचार करतोय जेवण करायचा. मग जेवण वगैरे करतोच आणि मग सगळे मुवमेंट वगैरे प्रॉपर जेवढं माझ्यानं करणं होईल तेवढं मी कॅप्चर करतो. मंगल कार्याची मी टूर केलो. कसुसज्ज असं मंगल कार्यालय शिवरत्न मंगल कार्यालय असं या नाव आहे मंगल कार्यालयाचं. तर एंट्रन्स परत जे काही सजावट आहे ना ते एकच नंबर केलं आणि सध्या तिकडं
आमच्या सरांची हळद चालू आहे. आणि हिअर इज रोहन भगत आणि आपले टीम मेंबर बाकीचे आले तर. आणि आता मजा करूच आपण. तिथं सध्या हळद चालू आहे. तर हे दुसऱ्या गाडीमध्ये आले होते आणि ह्यांचं दुसरं रूट वगैरे होतात. फिरायला गेलो. अरे आम्ही पोहायला गेलेलो, हां परत मग सज्जनगडला गेलेलो. हां. सज्जनगडला पहिले गेलो, मग पोहलो, आंघोळ केली, मग परत इकडे. एका प्लॅनमध्ये भरपूर प्लॅन यांनी केले होते. त्यांनी गड करून आले, त्यानंतर स्विमिंग पूल वगैरे सगळं करून आले. आमची सगळी मित्रमंडळी आले. आता एकदम मज्जा येणार आहे. आता सध्या तर आम्ही सगळे भेटायला चाललो सरांना. दगा दिला भाऊ. हा, कशाचा धागा दिला? तुम्हाला एकटं सोडून आला का असं का? सर तुम्ही माझ्या गाडीत नाही घेतले. माझ्या गाडीत सध्या आम्ही भेटायला आलो. इकडे हळद चालू आहे. मध्ये इतका राडा बोलाले ना, लय मजेवले सगळ्यांनी एकदम फुल टू एन्जॉय करत. जानूज आता आला, आता रिश्ता आलाच घरी. बाबा 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 पोरग काय फोटो काढाले वेगवेगळ्या पोज मध्ये. फिक्स अब तेरी शादी फिक्स ब्रो. बघा बघा किती फोटोग्राफर आहेत इथे. 4-5 फोटोग्राफर आहेत ह्याचे फोटो काढायला. पोज का सांग, पोज सांग. आपल्या 2-4 पोज फिक्स असतात पोरावाच्या. बघा नेक्स्ट टाइम अनुजची शादी आहे फुल कोकणी स्टाइल मध्ये. गॉगल पैसा लगेगा मेरा, गॉगल का पैसा लगेगा मेरा. हाँ पैसा दो इसका भाड़े पर है गॉगल.
तर अशा प्रकारे लग्न समाप्त झालेलं आहे आणि प्रत्येकजण आता आपापल्या घराकडे प्रस्थान करत आहेत, कारण की आता इथून आपल्याला पण आता लवकरच निघावं लागणार आहे, कारण की 4 ते 5 तास लागतील आणि वरून ट्रॅफिक पण लागेल. त्यामुळं आता आम्ही पण लवकरच निघतो आणि लग्न वगैरे चांगल्या प्रकारे पार पडलं. किती जण ओपन